आणि आता आपण गोड पदार्थ शिकतो असं मला वाटतंय. गोड पदार्थ आहे ना? ओके, काय नाव आहे याचं? ब्राऊन ब्रेडचे लाडू. ब्राऊन ब्रेडचे लाडू. हो, हा ब्राऊन ब्रेडचा चुरा आहे ना? हा, मिक्सर मध्ये चुरा करून घेतलेला आहे त्याचा. अच्छा. आणि एरवी आपण म्हणजे अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे. एरवी आपण ब्रेड हा आता मी ताजा तुमच्यासाठी खास चुरा करून घेतलाय, पण जो उरतो ब्रेड त्याचा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. हो, कारण आपण जनरली काय करतो, फोडणीचा ब्रेड करतो, त्याच्यापेक्षा मग एक वेगळा पदार्थ. नाही, आणि गोड केलं की कसं असं छान काहीतरी मिठाई दिल्यासारखं. येस. ओके, तर साहित्य बघूया काय काय घेतोय आपण, सांगा. ब्राऊन ब्रेडचा चुरा, खजूर, गूळ, नाचणीचं पीठ, मेथीची पावडर, खसखस, ड्रायफ्रूट मिक्सरमधून जरा जाडसर पूड आहे त्याची केलेली, वेलची पूड, काजू आणि साजूक तूप. साहित्य झालं असेल लिहून हेल्दी आमच्या या पदार्थाचं. आणि आता आम्ही तूप तापत ठेवलंय, साजूक तूप. हो. ओके, तर त्याच्यात आधी काय भाजायचे? नाचणीचं पीठ भाजून घेऊ. प्रमाण असं काही आहे का की नाचणीचं पीठ एवढं तर चुरा एवढा किंवा अमुक असं काही? हो, एक मोठं बाऊल आपण ब्राऊन ब्रेडचा चुरा घेतलेला आहे आणि छोटी ही वाटी आपण नाचणीचं पीठ, म्हणजे ऑलमोस्ट बाइंडिंग 1/4 वगैरे ना. आणि पौष्टिकते मध्ये पण वाढ होते ना, कॅल्शियम भरपूर घातल्यामुळे. हायेस्ट कॅल्शियम नाचणीमध्ये. भाजून घेतलं की कच्चट नाही लागणार आहे. तसे 2 दिवस राहतील हे लाडू, नाही का? 2-3 दिवस आरामात राहतील. आणि जर आपल्याला टिकवायचे असतील तर हा चुरा जरा उन्हामध्ये वाळवून घ्यायचा. हा, बरोबर, म्हणजे मग ते टिकायला चांगलं जास्ती. पीठ चांगलं खमंग भाजून घेऊया आणि मग त्याच्यावरती आपल्याला खसखस आणि हे घालायचंय ना, खसखस आणि मेथी पण, मेथीची पावडर थोडीशी घालणार होतो आपण. पण मग मेथीच्या पावडरीने कडवटसर चव नाही येत? थोड्या प्रमाणात घालायची आणि चांगली असते ना मेथी, प्रश्नच नाही. आणि तब्येतीसाठी मेथी रोज थोडीशी ऍक्च्युली खावी असं म्हणतात. आपल्या पूर्वी आपल्या आहारामध्ये मेथी होतीच, फोडणीमध्ये मेथी घाला. आता आपण खूप कमी प्रमाणात वापरली जाते, पण अशा पदार्थातून थोडीशी खावी ती. प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म असतोच, नाही का? हे झालंय भाजून. झालंय ना. मग मी त्याच्यावर खसखस घालू का? हो, आधी खसखशीचं पण काही प्रमाण आहे? खसखस चालते, कमी जास्त थोडंसं प्रमाण असलं तरी चालतं, पण ठीक आहे. हा, एवढी ठीक आहे. ती लगेच भाजली जाते खसखस? हो, पटकन भाजली जाते. हे सगळं एकत्र भाजलं तरी हरकत नाहीये, तरी चालेल. पण हे अशाने जास्ती फास्ट. आणि आता मेथी. हो, तूप लागलं तर आपण घालणार आहोत थोडंसं ब्राऊन ब्रेड घातल्यानंतर. सध्या चालेल थोडीशी मेथी. किती मेथी? थोडी कमी. आणि मेथी तशी उष्ण पण आहे ना, मेथीचा पण छान, मेथीचा खमंग वास येतोय. आता आपण ब्राऊन ब्रेडचा चुरा घालूया त्याच्यात. हा सगळ्याला आता हे सगळं एकत्र आपण छान परतवून घेऊया त्याच्यामध्ये. खुसखुशीत होतील नाही चांगले. आणि तुम्ही खजूर पण घालताय आणि गुळ पण आपण घालतोय म्हटल्यावर तसं म्हणजे पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून मी काळा खजूर वापरलाय आणि मग थोडा गोडीसाठी आवश्यक म्हणून गुळ सुद्धा, असं दोन्हीचा वापर केलाय त्याच्यामध्ये. तहान लाडू, भूक लाडू आपल्याकडे पूर्वी होते ना, तसा हा परफेक्ट आहे लाडू. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे न्यूट्रिशियस असा हा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असल्यामुळे, म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणजे खजूर बेसिकली, तो एक पूर्णान्न म्हणून आपल्याला बघायला हरकत नाही. कार्बोहायड्रेट्स पण आहेत त्याच्यामध्ये, सगळंच आहे. कॅल्शियम आहे, आयर्न आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि ह्याच्यात आपण ब्राऊन ब्रेड वापरलाय, म्हणजे मैद्याचा ब्रेड नाही वापरलेला. सकाळी हा एक छोटा लाडू साधारणतः न्याहारी आपण करतो 10-11ला, जेव्हा थोडीशी भूक लागते तेव्हा एखादा लाडू, कब्बर दूध, दॅट्स इट, भरपूर झालं. परिपूर्ण आहार. काहीच हरकत नाही. ऑफिसला न्यायला हरकत नाही. लहान मुलांना द्यायला हरकत नाही.
ठीक आहे, हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया चांगलं मंद आचेवरती. मग नंतर मिक्सिंग करायचं ना. हा, नंतर मग आता आपण काळा खजूर याच्यामध्ये गूळ पण ह्याच्यात नाही ना घालणार आपण? नाही, आता बाउल मध्ये हे काढून घेऊ नंतर भाजल्यानंतर आणि मग आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. ओके, ठीक आहे. मग हे जरा करून घेतो, थोडंसं निवायला पण लागेल ना. हो, गरम गरम हो. लागेल. ठीक आहे, हे चांगलं थोडंसं खमंग भाजून आम्ही बोलमध्ये घेतो आणि मग पुढचे जिन्नस त्याच्यात मिक्स करतो. आपण जे मिश्रण केलं होतं भाजून, तर ते झालं आणि आता मिक्सिंग ना, हे सगळे जिन्नस आपल्याला घालायचे. आता हा खजूर घेतलेला आहे ना, तो थोडासा असा कुस्करून घेते मी आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं. खजूर सगळा घेते. हो, आता खजूर कुस्करून घेऊया आपण. तो पूर्ण हाताने आपल्याला हे हाताने. हो, मऊ असतो तसा. कारण नंतर तो मिक्स नाही होणार नाही का, त्यामुळे थोडा हाताने जरा कुस्करून घ्यायचा. गुळ पण आधी घालायचंय का नंतर घालायचं? नाही, गुळ नंतर घालूया. गुळ नंतर. आता काय हवंय? आता हे जे आपण मिश्रण भाजून घेतले हे याच्यामध्ये घालून मिक्स करूया. सगळंच घालते. हो, घाल. गुळ पण टाक त्याच्यामध्ये आता, म्हणजे आपण छान आता एकत्र करूया. तुम्ही कुठे शिकलात वहिनी हा पदार्थ? तुम्हाला कसा सुचला? आमच्या महिला मंडळामध्ये स्पर्धा होती हा. आणि विषय होता ब्रेड. हा. ओके. मी म्हंटल करून बघूया ना, बक्षीस मिळालं आणि पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. पनवेल मध्ये सुपर मध्ये म्हणजे आताच आमच्या मंडळात एक 15 दिवसापूर्वीच झाली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. याच्यात ड्रायफ्रूट आणि वेलचीची पावडर घालूया थोडी. काजू बदाम वगैरे क्रश केले? काजू आणि बदाम. ओके, बस बस. आणि जाडसर केलेली आहे पूड, म्हणजे जरा खाताना पण दाताखाली येते, छान वाटते. असं सगळं हेल्दी. आणि मग काजू बदाम बुद्धिवर्धक, आपल्याला बदाम बदाम बुद्धिवर्धक म्हणून तो एमएस झाला. हो हो, लेख. हो, बरोबर आहे. मग बदामाची कोशिंबीर, उसळ असं वगैरे पण? नाही नाही, बदामाची कोशिंबीर नाही, बदाम भिजवून शिरा, बदामाचा शिरा, खीर ती देते. मुलगा व्हायला हवा असेल एमएस, निदान भारतात, युकेलाच जायला पाहिजे असं काही नाही, भारतात, तर त्याला असं सगळं खायला घालायला लागतं. थोडी थोडी वेलची पूड तुला पुरे. आता सगळं घालून झालं? सगळं घालून झालेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. पण आपण नेहमी जसे असे हातावरती गोल वळून लाडू करतो, त्याप्रमाणे न करता मी वाटीच्या साह्याने, म्हणजे जशी आपण भाताची मूद पाडतो त्या पद्धतीने मी हा लाडू करून दाखवते आता. नाही, ती देताना आपल्याला असं मोदी सारखंच द्यायचं, तसं दिसेल. छान मस्त. तुला छोटं फंक्शन. आणि पाकळी लावायची, खाली खाली पाकळी ठेवायची वाटीमध्ये आणि त्याच्यावरती हे मिश्रण भरायचं. कसली पाकळी ठेवायची? काजूची पाकळी. ओके. आणि त्याच्यावर हे मिश्रण घालायचं आणि प्रेस करायचं. म्हणजे उलट जेव्हा करू त्यावेळेला ती काजूची पाकळी वर दिसेल. ओ, लवली, मस्त आयडिया. आता हे झालं, ह्याच्यात काही तुम्हाला तूप वगैरे हवंय? बांधलं जातंय ना? बांधलं जाते ना? ठीक आहे, मग आता कसं करतात वहिनी ते बघूया. आम्हाला दाखवा, तेही दाखवा. ते बघूया. सगळी तयारी झाली, मिश्रण झालेलं आहे चांगलं एकजीव. आणि आता ही पाकळी खाली लावून कसं काय तुम्ही करताय ते दाखवा मला. आता ही काजूची पाकळी आहे ना, ही अशी उलटी ठेवायची याच्यावरती. अच्छा, ओके. आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये पूर्ण दाबून भरायचं. असं उलट केलं की तयार. ओ, मस्त, छानच. पटकन साहित्य कृती घ्या. तुम्हाला हे असं छान गोड चांगला लाडू बनवायचा असेल तर तो यायला पाहिजे, पौष्टिक लाडू. आणि वळता येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि कोणीही करू शकतो, अगदी सहज. येस, पटकन साहित्य कृती. ब्राऊन ब्रेडचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेडचा चुरा, नाचणीचं पीठ, गूळ, काळा खजूर, वेलची पूड, काजू, ड्रायफ्रूटची भरड, मेथीची पावडर, खसखस आणि साजूक तूप. कृती: पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये नाचणीचं पीठ, खसखस, मेथी पावडर आणि ब्राऊन ब्रेडचा चुरा घालून मिश्रण भाजून घ्यावं. एका बाउल मध्ये बिया काढलेला काळा खजूर, भाजून घेतलेला ब्राऊन ब्रेड आणि नाचणीच्या पिठाचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये ड्रायफ्रूटची भरड आणि वेलची पूड घालून
तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. वरून काजू लावून गार्निशिंग करावं. आम्ही